आपल्याला स्ट्रेस का येतो याचं महत्त्वाचं कारण असं आहे, आपली जी ब्रेन सिस्टम आहे ती धोका शोधत असते की इथे आपल्या जीविताला धोका नाही आहे ना, तिथे आपल्या जीविताला धोका नाही ना. ही जी सिस्टम आहे ती आपल्या पूर्वजांपासून आलेली आहे. त्यावेळी जीविताला धोका फार असायचा. ती सिस्टम अजून आलेली आहे. आता जीविताला धोका नाही आहे, परंतु सिस्टम ती कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीत ती धोका दाखवते आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होतात. तुमची परीक्षा असेल, तुमचा इंटरव्ह्यू असेल, ऑफिसमधलं काही काम असेल, काही असू द्या, त्या कामामध्ये लगेच ती धोका दाखवते, हे काहीतरी डेंजर आहे बाबा. आणि त्यानुसार आपल्या शरीरामध्ये रिस्पॉन्सेस तयार होतात. म्हणजे टेन्शन येणे, घाम फुटणे, हातपाय थरथरणे, डोकं न चालणे, आता काय करावं कळत नसणे, हे सगळे त्याच्या प्रतिक्रिया आहे. आपण त्या सिस्टमकडे जो मेंदू सांगतो आहे धोका आहे, त्याच एका विचाराला जर आपण डायव्हर्ट केला तर सगळ्या प्रतिक्रिया बदलतात. बघा, हा टेन्शनवरचा एक रामबाण उपाय आहे जो मी आचरणात आणतो. त्याच धोक्याला आपण चॅलेंज म्हणून घेतलं. टेन्शनपेक्षा चॅलेंज, जे काय तुम्हाला टेन्शनचं कारण दिसतंय त्याच्याकडे चॅलेंज म्हणून पहा. शरीरामध्ये वेगळे रिस्पॉन्स तयार होतात, वेगळे हार्मोन्स तयार होतात, एक विरश्री अंगामध्ये संचारते. त्या प्रकारचे सर्व विचार आणि सगळी यंत्रणा कार्यरत व्हायला लागते. जशा प्रकारे आपण त्या प्रकरणाचा अर्थ लावतो, दृष्टिकोन देतो, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बदल होतात. आणि तो दृष्टिकोन जर बदलला तर त्याप्रमाणे आपल्या शरीरात बदल होतात. तर मित्रांनो, आपण ज्याला ताणतणाव आणि टेन्शन म्हणतो आहे, ते जे कारण आहे तेच कारण आपण एक चॅलेंज म्हणून घ्या. तुमच्यासमोर आता जर काही टेन्शनचं कारण असेल कुठचं, तर त्याला चॅलेंज म्हणून घ्या आणि त्याबरोबर शरीर कसं प्रतिक्रिया करतं बघा आणि त्यानुसार ते पूर्ण करा. पूर्ण टेन्शनचा दृष्टिकोन बदलून जातो.